लवकरच आपल्या घरी गणपती बाप्पांचं आगमन होत आहे। त्यानिमित्तानं आपण या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पांच्या पूजेतील महत्त्वाच्या 21 पत्री म्हणजेच 21 पानं वनस्पतींची कोणती ते पाहूया आणि त्याचबरोबर त्याचे उपयोग सुद्धा पाहूयात। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिलं म्हणजे गणपतीच्या पूजेतील महत्त्वाच्या ज्या 21 पत्री आहेत त्यात भारतीय संस्कृतीमध्ये पूजेत वाहण्यात येणारी फुलं, पानं यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे। विविध देवतेनुसार पूजा साहित्यामध्ये बदल आपल्याला बघायला मिळतो। या पत्रीचे औषधी गुण आपण जाणून घेऊयात। पहिली म्हणजे पिंपळ, याला बोधिवृक्ष म्हणतात। गौतम बुद्धांना याच झाडाखाली आत्मज्ञान प्राप्त झालं होतं। हवा शुद्ध करण्यासाठी हे एकच झाड एअर कूलर सिस्टीमच्या 5 पट अधिक काम करते। याच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म असतात, म्हणून आदिवासी भागात या पानांवर मुलांना जेवू घातलं जातं। पिंपळाची लाख म्हणजेच राख खडीसाखरेबरोबर दिल्यास चांगली झोप लागते। त्याच पद्धतीनं पुढची पत्री आहे जाई। या वनस्पतीला जास्मिन देखील म्हणतात। ही वनस्पती शहरात मोठ्या प्रमाणात दिसते। तोंड आल्यावर जाईची पानं खातात, तसेच जुन्या जखमांवर जाईचा पाला लावला जातो। ही वेल सुगंधी फुलांची आहे। पुढची पत्री म्हणजे अर्जुन। हाडे जोडणारी वनस्पती म्हणून आदिवासी पट्ट्यात हिला ओळखतात। या वृक्षाचा उल्लेख रामायणात देखील आढळतो। हृदयरोगावर ही वनस्पती उपयोगी ठरते। या वनस्पतीत कॅल्शियमचं प्रमाण अधिक असतं। पुढची वनस्पती म्हणजे रुई। रुई या वनस्पतीला मंदार म्हणून ओळखतात। ओसाड जागेत ही वनस्पती मोठ्या प्रमाणात दिसते। हिला पांढऱ्या जांभळ्या रंगाची फुलं येतात। हत्तीरोगावर हे फार उत्तम औषध आहे, तसेच कुष्ठरोगावर देखील त्याचे औषध प्रभावी ठरते। पांढरी रुई गणेशाला अधिक प्रिय असते। त्यानंतरची पुढची वनस्पती म्हणजे मारवा। ही सुवासिक वनस्पती असून विविध प्रकारच्या जखमा, भाजणं किंवा कोणत्याही कारणांमुळे त्वचेवर आलेल्या डागांसाठी ही वनस्पती उपयुक्त ठरते। नवीन संशोधनात तर मारव्यापासून कर्करोगावर औषध तयार करण्यास यश आले आहे। ही वनस्पती घरात कुंडीत देखील लावता येते। त्यानंतरची पुढची वनस्पती म्हणजे कण्हेर। कण्हेरीची पानं व मुळांचा साठा औषधी आहे। परसबागेत हमखास दिसणारी वनस्पती एक विषारी झुडूप आहे। याच्या फुलांना सुगंध असतो। वातविकारावरील महाविषारी तेलात हिचा वापर केला जातो। त्यानंतर देवदार। हा महाकाय वृक्ष पश्चिम घाट हिमालयात आढळतो। या वृक्षाचं लाकूड अतिशय मजबूत असतं। कफ, पडसे, संधिवात यांसाठी याचा रस फायदेशीर ठरतो। याची झाडं महाराष्ट्रात नाशिकजवळ पेठ, हर्सूल भागात देखील दिसतात। त्यानंतरची पुढची वनस्पती म्हणजे डोरली। या रोपाला काटे रिंगणी म्हणूनही ओळखतात। या वनस्पतीच्या पानावर देखील काटे असतात। त्वचारोग, पोटातील विकार, मूत्ररोगांवर हे झुडूप फायदेशीर ठरते। आदिवासी भागात हे झुडूप मोठ्या प्रमाणात आढळते। त्यानंतरची पुढची वनस्पती म्हणजे डाळिंब। आपल्याकडे आरक्ता आणि गणेश अशा 2 जाती मोठ्या प्रमाणात बघावयास मिळतात। देखणी फुलं, काहीसं काटेरी झुडूप आहे। याचा उपयोग जंतांवर गुणकारी आहे। काविळीसाठीही उपयोग केला जातो। त्यानंतरची पुढची वनस्पती म्हणजे आघाडा। ऋषीपंचमीच्या दिवशी महिला मुखमार्जनासाठी त्याचा वापर करतात। आघाडा हा मुखरोग व दंतरोगांवर उत्तम औषध आहे। ही वनस्पती पडीक जागेत मळरानावर बघावयास मिळते। त्यानंतरची पुढची वनस्पती आहे विष्णुकांता। या वनस्पतीला आपल्याकडे शंखपुष्पी म्हणतात। बुद्धिवर्धक म्हणून ही वनस्पती विद्यार्थी वर्गात लोकप्रिय आहे।
ब्रेन टॉनिक म्हणून अत्यंत उपयोगी आहे. निळसर फुले येणारी ही वनस्पती जमिनीलगत उगविणारी आहे. या वनस्पतीचा उपयोग मानसिक विकारावर औषध म्हणून केला जातो. नदीच्या बाजूला, डोंगर टेकड्या आदी ठिकाणी ही आपण बघू शकतो. त्यानंतरची पुढची वनस्पती म्हणजे शमी. शमीला सुप्त अग्निदेवता असंही म्हणतात. त्यामुळे यज्ञाच्या ठिकाणी शमीची रवी ठेवतात. हा वृक्ष कोरड्या हवामानात वाढणारा आहे. त्वचारोग, दमा, मूत्रपिंड या आजारांवर शमी प्रभावी ठरते. त्यानंतरची पुढची वनस्पती म्हणजे दुर्वा. ही एक गवताच्या जातीची वनस्पती आहे. पांढरी म्हणजेच श्वेत आणि निळा म्हणजेच नील या 2 जाती आहेत. पांढऱ्या दुर्वा गणेशाला प्रिय असते. आपल्याकडे हिला हरळ म्हणतात. नाकातून रक्त येणे, ताप, अंगातील दाह कमी करण्यासाठी दुर्वांचा रस अमृतासमान असतो. दुर्वा रस्त्याच्या बाजूला, बागेतही मिळतात. त्यानंतरची पुढची वनस्पती म्हणजे तुळस. ही वनस्पती 24 तास ऑक्सिजन देणारी आहे. डासांना पळवून लावणारी. तुळस जवळपास प्रत्येक घरात बघावयास मिळते. तुळशीमध्ये राम, कृष्ण असे 2 प्रकार असले तरी आणखी 3-4 इतर प्रकारही आहेत. कफ, दम, सर्दी, कीटक, दंश असे कॅन्सरसारख्या रोगांवर तुळशीचा रस उपयोगी पडतो. त्यानंतरची पुढची वनस्पती म्हणजे धोत्रा. धोत्र्याचा काळा व पांढरा व राजधोत्रा अशा 3 जाती आहेत. या वनस्पतीपासून अफ्रोपिन नावाचं औषध काढतात. वेदनाशक म्हणून त्याचा उपयोग केला जातो. ही वनस्पती पडीक जागेत उगवणारी विषारी वनस्पती आहे. काटेरी, पांढऱ्या, लांब नरसाळ्यासारखे फुलं दमा, कफ, संधिवात आदी रोगांवर उपयुक्त ठरते. या वनस्पतीची रोपे शहरात रस्त्याच्या कडेला हमखास दिसतात. त्यानंतरची पुढची वनस्पती म्हणजे बेलपत्र. शंकराचं बेलपत्र सर्वांना परिचित आहे. या वनस्पतीचा उपयोग पोटातील जंतांवर गुणकारी आहे. अतिसार, आव, धडधड, उष्णता आदींसाठी हिचा उपयोग होतो. त्यानंतरची पुढची वनस्पती म्हणजे माका. पावसाळ्यात आढळणारी ही वनस्पती डोंगर टेकड्यांवर नजर लावून तिचा शोध घ्यावा लागतो. माका रसायन आहे. रसायन म्हणजे कोणत्याही प्रकारचा रोग होऊ न देणारं औषध. मूत्रपिंडाचा आजार, कावीळ, त्वचारोग, विंचूदंश आदी रोगांवर माक्याचं औषध प्रभावी ठरतं. पुढची वनस्पती म्हणजे मधुमालती. मधुमालती ही वेल तशी शहरात बंगल्यामध्ये सहज बघावयास मिळते. ही एक काष्ठ वेल आहे. गुलाबी, पांढऱ्या, पिवळ्या रंगाची फुलं व सदाहरित पाने हे त्याचं वैशिष्ट्य. फुफ्फुसाचे विकार, त्वचारोग, सांधेदुखी, पोटातील कृमी कमी करण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग होतो. त्यानंतरची पुढची वनस्पती म्हणजे बोर. बोराच्या बियांचं चूर्ण चेहऱ्यावर लावल्यास फुटकुळ्या जातात. मध्यम आकाराचा हा काटेरी वृक्ष डोळे जळणे, तापावरील दाह यासाठी उपयुक्त ठरतो. त्यानंतरची पुढची महत्त्वाची वनस्पती म्हणजे हादगा. हादग्याला आपण अगस्ती म्हणूनही ओळखतो. याच्या फुलांची भाजी छान लागतात. या फुलात अनेक जीवनसत्वांचा खजिना आहे. हा वृक्ष मध्यम आकाराचा आहे. त्यानंतर पुढची वनस्पती म्हणजे केवडा. ही वनस्पती समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात आढळते. ही वनस्पती थायरॉईडच्या दोषांवर गुणकारी ठरते. आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.